ओके. आई आमचा मसाला घरीच बनवते आमच्या गावात चक्कीवर. आता तू कुठं बनवतो? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज दाखवतो तुम्हाला मच्छीची रेसिपी, आईच्या हातची, गावाकडची. मासल्या जेवून बाजारातून आणली होती. मासला फिश मार्केट, मांदेली आणि पॉपलेट आणि हे काय ते कामेरीचा रस्सा मस्त होतो बघा. दाखवतो तुम्हाला, शेवटपर्यंत बघा, आवडेल. मांदेली कामेरी आहेत आणि इकडं पॉपलेट आहेत. हे साफ करतो आता. आमचे मांजर पाच कामेरे मस्त मोठे आहेत ना. हे बघ, आपण जाऊ किती मोठा आहे बघ, खूप मोठा आहे. कामेरे तर असं मस्त होतं. मांदेली सुकी आणि पॉपलेट फ्राय. तर अशा आम्ही ही मच्छीची मासल्या जो आणली होती मगाशी. आता वाजलेत 4:30. मांदेलीची मजा वेगळी. हा ती छोटी खेकडी देत होती, नंतर नाही भुटी दिसली ती, नको ती मला. इकडं तर विकायत नाही आता दुपारची वगैरे. पहिले गावात यायची मस्त म्हणते ती. बघा आपण गावाकडची मच्छी भारी नाही, तेच असते ना. खेकडे वगैरे भारी असतात. खेकडी दिली मसला तिथे एक बोर्ड लावला आणि इकडे बाहेर गॅलरी कामेरी बघ. हा किती मोठा कामेरा बघ, 50 रुपये. भारी ना बरं, टेस्ट रसा मस्त होतं. मुंबईची पण कामेरी चांगली, इकडे मला नाही आवडत. ती थोडी तिरकट हे बरी. अरे आम्ही पहिला गणेशाने मी गेलो होतो ना भाकऱ्या, कुठं कोपरखेडा तिथं आतमध्ये 2 किलोमीटर काढल्यात ना, तरी पण साप भेटती. त्यात चिकन नसतं गावच्यात चिकन नसतं कधी. त्यात चिकन असतो आणि तो खेकड्याचा आंगडा मस्त टेस्ट राहतो. चिकन असतो ना. आणि हे आपली कामेरी नाही, कामेरी हे असतात असे काय. पॉपलेट फ्राय करायला उभेच ते नाही मासले वरण चालू करून पापलेट भेटतात. छोटे पेट भेटतात ना आपले, छोटी भेटतात आपल्या. मागच्या वेळेस मी गेलो ना खाजनामध्ये, तेव्हा किती आणले माहिती आम्ही. पाहिलं फर्स्ट टाइम गेलो होतो. मी केला तर नाही, तो उपतला हलकाचा पापलेट मस्त भेटतो. अरे पण त्यांची मच्छी बघ कशी मध्ये आहे. ते लोक बाहेर विकायला ना. अरे इकडे कसे लोक 50-20 रुपयाची मागतात. कशी त्यांना परवडत. एवढी मेहनत आहे खायची का. पहिले 10 रुपयाला भेटायचे माहिती ना. पहिला जमाना होता, 10 रुपये द्यायचे, 10-20 रुपये द्यायचे ना मच्छी. इकडे घरी यायची द्यायला. तेव्हा आपलं जुन्या करतो ना गावामध्ये, तेव्हा मच्छी यायची गावात घरोघरी. आता येत नाही. आता लोक तिकडे बाजारात विकायला जातात. आठवत असेल इकडे ना, इकडे या करत नाही आमचे ते. आता तिकडे लोक जातात. पहिले आम्ही जुन्या होतो तेव्हा तिकडे लोक यायची. जुन्या घरात असताना तेव्हा खूप कोल्ही यायचे. आता नाही. मोठा फळ काढला असं माहिती नाही. मोठा चाकू लागला वाटतं. आधी कामेरी पोकल निघाली. कामेरी पोकल निघाली. 1-2 बरे आहेत बघा. जाऊला पण आलाय. कुठे आणले आत्यानी. आता कुठं आणलास? कुठं आणला त्या? कुठं आणलास? गावात ना. गावात आली तू कोली. किती आणलास? 50 रुपयाचा. 50 रुपये कुठे मगाशी वार्ता होती. 50 रुपये आता 50 कुठे आणायचे गावात. आमच्या घरी आत्या आमची गावालाच असते. सध्या रिटायर झाले मुंबईची. ती स्वच्छपणे धुवून आता
तयारी बनवायची. चला काय पाणी मस्त टप सजवला, मस्त स्वच्छ केलेत पापलेट फ्रायसाठी. इकडं बांधलेली, इकडं कांदे, तर कांद्याचा रसा, हे सुके आणि हे फ्राय पापलेट. आता आत्ता फ्राय करते नक्की. लिंबू मीठ हळद आत्याने याला हळदीला मॅरिनेशन केले. हळद मीठ मसाला वगैरे बाकी आहे. घरचा मसाला आमच्या आई बनवते. लसूण, इकडं फ्रायसाठी तयारी, इकडे रशासाठी तयारी. इकडे आई रसा तयार करते आणि आत्या फ्रायची तयारी करते. तवा द्या बहिणी. पीठ आणि मसाला, तेल. गॅस लावला नाही, लावला नाही गॅस. हळद टाकता येईल. दोन तवा टाकले पॉपलेट. आता हे पण तुझ्यावर टाकते. ह्यात काय बनवते नांदेली. ओके, लंगडीमध्ये बनवू ना नांदेली. ओके, आई आमचा मसाला घरीच बनवते आमच्या गावात चक्कीवर. आता तू कुठं बनवतो सर? गावात आपल्या गावात. मिरच्या कुठून आणते? मसला मसला. तिकडे हा पण तापलाय टोप नांदेल्यांचा. मस्त वास उठलाय. रावा लावला असतो आत्या. ह्याला नाही लागला रवा. तो आपण हे करतो ना सुरमई असतं ना त्याला रवा. सुरमईच्या मच्छीला रवा नाही. खरंच तू सारे पाण्यामध्ये कांदा नाही, कढीपत्त्याची आणि लसणीची फोडणी. ह्याला कांदा कापणार नाही. कांदा रे वाटण आहे ना वाटण महिने काय वाटण मिक्सर ओळखून घे. वांगा भरी बहुते झालेत. 5-1 मिनटं 5-6 मिनटं ठेवून आता 2-3 मिनिटं आले फक्त. आता आत्या रेसिपी फ्रायची रेसिपी करते. बस बस हा बस बस. आता मुंबई कधी येशील आत्या? मुंबई कधी येशील? मुंबईला कधी येशील? आता ना मग आता येऊ गावाला. होय तशी तो बोलला चल तर मग येईल ना 15 दिवस. सागर येईल आता. आता आहे वाजता पुढल्या महिन्यात येईल. नाही हो जानेवारी येणार. मार्चमध्ये येणार आहे. कोण बोलला? मी बोलतो तुला. आता हे आता 2 बाकी आहेत फ्राय करायचे. इकडं कोकम किती आहे टाकायला या रशात ना. आंबोशी नाही आंबोशी दिली तर टाका ना. पण यात रशात नको आहेत. आज कोकम परत मांजरी कोकम पाहिजे. आणि गावल्यामध्ये मला झाले कॉम्प्लेट रशात तूप पडले. आंबोशी
आहे कोकम नाही तवा तुम्ही चांगला घ्या. मी दिलेला काय केलं तो काय तो अमेरिक दुसरे पण टाकले पापलेट. आता एकदम प्रॉपर हॉटेलच्या पेक्षा भारी बनवतो तू फ्राय जाऊन. तिकडं 2 बाकी आहेत. रवा नाही लावला मी. एक पीठ आणि मसाला एवढा उरला आहे का बघू. रंग कडाला इकडे होती झाला माणसं संपला आता. दुसरे फावेले मला सर हाय बोटे झाला ना काही असं थोडं कमीच कर असं नको. हां आणि हे काय आहेत नंतर वाटत असेल काही आता कांदा कापले पण पापड झाले. बंद घ्या मी आता बंद कर. उचला उचला हे पण झाले. चला ह्यानी ह्याच्यावर ठेवणार तापला हे पण झाले तर हे बंद कर. नाही बंद कर. हे आता हे चालतेच नाही पण ते हे कर नाही तू हा त्यात वाटण नंतर लागशील ना फक्त असं उकडून होतेस. ते वाटण काढायला बाकी वाटतं. तेव्हा हे कांदा टोमॅटो टाकत नाही ना टोमॅटो टाकत नाही. मिरची वाटण नंतर काढत ते आई वेगळं काढणार आहे. नशिबाने भेटले तर पण हे नका मग तेल आणि कांदा काही कढीपत्ता टाकत नाही. कढीपत्ता कोटे फोडून दिला बघा. आता मिरची टाकायची आहे नाही. झाकण ठेवायचा रस्त्यावर कळ्यासाठी लोक बघा. वाटण्यासाठी खोबरा लसूण कांदा भाजलेला. खोबऱ्यात हे आहे आता वाटून त्यात टाकू. बघा असेच वाटून टाकला. हिरवा हिरवा थोडा कोथिंबीर वगैरे. गॅस उडतेस ना. तर मित्रांनो अशा प्रकारे हा रस्सा झालाय मस्तपैकी. थोडा लेट झाला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मच्छीचा आईने आणि आत्याने केली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तोपर्यंत भेटू नक्की असेल दुसऱ्या चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चला बाय बाय.